हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे कोणते कुर्ती डिझाईन्स आहेत जे घातल्यानंतर तुमचा लुक जो आहे तो यंग आणि स्टायलिश दिसेल। ह्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी कुठले कुर्ती अवॉइड केले पाहिजे जेणेकरून तुम्ही यंग दिसाल हे शेअर केलं होतं। आणि त्यावेळेला मला तुम्ही खूप भरभरून असं प्रेम दिलं, तेव्हा मी बोलली होती की कुठले कुर्ती डिझाईन तुम्ही जर स्टाईल केले तर नक्कीच तुमचा लुक हा स्टायलिश आणि यंग दिसेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर तेच शेअर करणार आहे कोणते कुर्ती सेट आहे जे तुम्ही घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा यंग आणि स्टायलिश दिसेल। तर चला मग बघूया। नंबर 1, इथं कुर्ती डिझाईन्स यंग वाटण्यासाठी मी म्हणेन की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे कलर्स खूप मॅटर करतात तुमच्या दिसण्यावरती। तर तुम्हाला यंग लुक हवा असेल तर मी म्हणेन की तुम्ही ब्लॅक कलरचे सूट्स किंवा ब्लॅक कलरच्या कुर्ती असे वापरू शकता, त्यामुळे नक्कीच तुम्ही यंग आणि चांगले दिसाल। पण काय जणांच्या घरी ब्लॅक अवॉइड करतात किंवा ब्लॅक घातलं तर चालत नाही, अशांनी डार्क ब्ल्यू किंवा तुम्ही बॉटल ग्रीन कलर असे कलर्स घातले तर नक्की इन्स्टंटली तुमचा जो लुक आहे ना तो यंग वाटायला लागतो। तर नक्कीच तुम्ही असे कलर्स वापरू शकता। त्यानंतर जे तुम्हाला डार्क कलर्स आवडतात असे कुर्ती त्यामध्ये निवडायचे, ते जर तुम्ही घातले तर नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त चांगला आणि मस्त दिसेल। टिप नंबर 2, कुर्ती विथ जीन्स तुम्ही जर घातली तर नक्कीच तुमचा लुक हा इन्स्टंटली स्मार्ट आणि यंग वाटेल। कारण कुर्ती आणि जीन्स जर तुम्ही घातली तर खरंच खूप जास्त चांगलं वाटतं। वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्सवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज तुम्ही घालू शकता आणि हा जो लुक आहे तो खूप स्टायलिश आणि यंग असा लुक वाटतो। त्यामुळं जशी आपल्याला सूट होईल, जशी आपल्याला आपल्या कुर्तीवरती छान वाटेल, स्ट्रेट कुर्ती असेल तर कशी पॅन्ट यूज करायची जीन्सची, शॉर्ट कुर्ती असेल तर कशा प्रकारची पॅन्ट घालायची हे आपण बघायचं आणि त्याप्रमाणे कुर्ती विथ जीन्स हा तुम्ही स्टाईल करू शकता आणि नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये स्मार्ट आणि इन्स्टंटली यंग लुक तुम्हाला मिळून जाईल। 3, तुम्ही बटन डिटेलिंगच्या ज्या कुर्तीज असतात म्हणजे ज्याला फ्रंटला अशा कुर्तीला बटन लावलेले असतात, अशा कुर्ती जर तुम्ही सिलेक्ट केल्या तर नक्कीच तुम्हाला इन्स्टंटली स्मार्ट आणि यंग लुक वाटेल। राऊंड नेकमध्ये, व्ही नेकमध्ये किंवा कॉलरच्या ज्या कुर्तीज असतात त्याला बटन डिटेलिंग केलेलं असतं, ते ओपन नसतं, ते क्लोजच असतात, फक्त दिसतं आणि फ्रंटला तुम्हाला इथं बटन्स असतात। त्या कुर्ती घेताना तुम्ही असं सिलेक्ट करताना अशा बघायच्या की ज्या बटन डिटेलिंगच्या कुर्तीज आहेत त्यामध्ये नक्कीच तुमचा लुक हा स्मार्ट आणि यंग वाटतो। त्यामुळे तुम्ही घेताना लक्षात ठेवायचं की बटन डिटेलिंग असावं पण ते क्लोज असावं। मग कॉलरमध्ये, व्ही नेकमध्ये, राऊंड नेकमध्ये अशा वेगवेगळ्या नेकमध्ये तुम्हाला अशा कुर्तीज मिळतील आणि अशा कुर्तीज घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा खूप छान, चांगला आणि स्मार्ट वाटेल। टिप नंबर 4, ज्या ए-लाईन कुर्तीज असतात अशा कुर्तीज जर तुम्ही निवडल्या तर खूप जास्त चांगल्या वाटतात। ए-लाईन कुर्ती घालताना नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचा बॉटम जो आहे तो क्रॉप असावा, म्हणजे सिगार पॅन्ट म्हणा किंवा क्रॉप पॅन्ट ज्या असतात अशा फॅन्सी बॉटम्स जर तुम्ही त्यावर घातल्या तर नक्कीच तुमचा लुक हा खूप स्टायलिश आणि यंग वाटतो। त्यामुळे निवडताना ए-लाईन कुर्तीज निवडायचा आणि ए-लाईन कुर्तीज निवडल्या तर त्याच्यावरती बॉटम जो आहे तो थोडासा फॅन्सी घालायचा, हटके घालायचा, क्रॉपवाला घालायचा, जेणेकरून तुमचा लुक हा इन्स्टंटली स्टायलिश आणि मस्त यंग वाटेल। सो हे तुम्ही करू शकता। त्यानंतर काही ड्रेस असतात, म्हणजे कुर्ती सेक्शनमध्ये तुम्ही जर गेलात तर ते ड्रेस तुम्हाला कुर्त्यात अशा मिळणार नाहीत, पण ड्रेस सेक्शनमध्ये अशा ड्रेस असतात की त्यावरती सुद्धा तुम्ही जीन्स घातली किंवा एखादा क्रॉप बॉटम घातला, असे ड्रेस मिक्स अँड मॅच केले तरीसुद्धा तुमचा लुक हा खूप यंग स्मार्ट वाटतो। हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे कुर्तीमध्ये स्लीव्स कशा प्रकारचे निवडायचे। आपण खूप कन्फ्यूज असतो की कुठल्या प्रकारचे स्लीव्स आपल्याला सूट होतील, तर मी म्हणेन सगळ्या प्रकारचे स्लीव्स सूट होऊ शकतात। तुम्ही थोडंसं इथं पफ आहे आणि स्लीव्ज असतील ते सुद्धा खूप छान वाटतात। 3/4 स्लीव्ससुद्धा छान वाटतात, फुल स्लीव्स तर खूपच छान वाटतात। स्लीवलेस जर तुम्ही घालत असाल तर ते सुद्धा खूप जास्त चांगले वाटतात आणि हे सगळे तुम्ही अशा प्रकारचे स्लीव्स जर तुमच्या कुर्तीमध्ये असतील तर नक्कीच तुमचा लुक जो आहे तो स्मार्ट आणि यंग वाटतो। ज्यांना थोडेसे कटचे असे स्लीव्स हवे असतील किंवा ते घालत असतील, आवडत असतील तर तरीसुद्धा ते खूप जास्त चांगले वाटतात। फक्त स्लीव्स निवडताना जर तुम्ही हाफ अशा कुर्तीला स्लीव्स असतील असे जर निवडले त्यामध्ये थोडेसे तुम्ही मॅच्युअर वाटायला लागता।
त्यामुळे ते अवॉइड करायचं. स्लीव्ज निवडताना नेहमी 3/4 स्लीव्ज किंवा शॉर्ट्स म्हणजे स्लीवलेस स्लीव्ज, 3/4 फुल स्लीव्ज असे सगळ्या प्रकारचे स्लीव्ज निवडू शकता. थोडंसं इथं पफ आहे आणि पूर्ण असा लॉंग असा जर तुम्ही स्लीव्ज शिवून घेतला तर ते सुद्धा यंग आणि स्मार्ट लुक देऊन जातात. तुमच्या स्लीव्जवरती नक्कीच तुमचा लुक जो आहे तो स्मार्ट आणि यंग दिसण्यासाठी मदत होऊ शकते. नेक्स्टची टिप आहे ती म्हणजे कुठल्या प्रकारचा कुर्तीवरती बॉटम घालायचा. ह्यावरती मी स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे की कुठल्या पॅन्ट्स अवॉइड करायच्या आणि कुठल्या पॅन्ट्स तुम्ही घालायच्या. तो डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही चेक करू शकता आणि त्याला पण तुम्ही खूप प्रेम दिलेला आहे. सो यस, एकदा तो तुम्ही चेक करा. तर मी म्हणत होते की बॉटम कशा प्रकारचा निवडला पाहिजे. स्ट्रेट कुर्ती असेल तर बॉटम मी म्हणेन की क्रॉप बॉटम किंवा सिगार पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट अशा पॅन्ट तुम्ही नक्की निवडू शकता. हे खूप मस्त आणि क्लासी असा लुक देऊन जातात. तुम्ही थोड्याशा यंग वाटायला लागता. त्यानंतर तुम्ही स्ट्रेट कुर्ती असेल तर ह्यावरती तुम्ही जीन्ससुद्धा घालू शकता. त्यामुळं सुद्धा तुमचा लुक जो आहे ते इन्स्टंटली स्मार्ट आणि यंग वाटायला लागतो. काही जणांना कुर्तीजवर लेगिन्स घालायला आवडते, तर आजकाल ही खूप आउटडेटेड फॅशन झालेली आहे. लेगिन्सच्या ऐवजी तुम्ही अँकल लेंथ लेगिन्स वापरू शकता. ही खूप जास्त चांगली वाटते आणि नक्कीच त्याच्यामध्ये लुक जो आहे तुमचा तो यंग वाटायला लागतो. तर अशा काही पॅन्ट्स असतात त्या कुर्तीजवर डिपेंड असतात की कुर्ती कशा प्रकारची आहे, त्याप्रमाणे तुम्ही बॉटम यूज करा आणि बॉटम कुठला सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही घाला. शक्यतो मी म्हणेन स्ट्रेट कुर्ती असेल तर तुम्ही क्रॉप बॉटम यूज करू शकता. जसं आपल्याला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे आपण बॉटम यूज करायचा. नक्कीच त्यामध्ये तुमचा लुक जो आहे तो स्मार्ट आणि यंग वाटेल. टिप आहे ती म्हणजे खूप जणांना कुर्तीजवर स्कर्ट घालायचा असतो. तुम्ही घालू शकता, पण ते माझ्या मते तरी अजिबात चांगलं वाटत नाही. त्यावरती तुम्ही जर चांगल्या प्रकारे स्टाईल केलं तर ते नक्की चांगलं दिसेल, पण शक्यतो कुर्तीवर स्कर्ट घालणं अवॉइड करा. त्याच्यापेक्षा तुम्ही अशा छान छान बॉटम्स ज्या मी सांगितल्या, क्रॉप बॉटम, सिगार पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट, अँकल लेंथ लेगिन्स अशा तुम्ही यूज करू शकता, जेणे तुमचा लुक जो आहे तो स्मार्ट आणि यंग वाटेल. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुर्तीच्या कोणत्या डिझाईन्स आहेत ज्याने तुम्हाला यंगर आणि स्मार्ट लुक देईल हे सांगितलेलं आहे. पण जरी मी ह्या टिप्स सांगितलेल्या असल्या तरी डिपेंड असं तुम्ही कशा प्रकारची कुर्तीवरती हेअरस्टाईल करता, कशा प्रकारचा लाईट किंवा डार्क मेकअप करता, कशा प्रकारे तुम्ही ज्वेलरी घालता किंवा कशा प्रकारे तुम्ही स्टाईल करताय ह्यावर सुद्धा खूप डिपेंड असतं. जर मी स्ट्रेट कुर्ती घातली आणि त्यावरती मी खूप असं चापून असा आंबाडा घातला तर ते अजिबात चांगले वाटणार नाही. तुम्ही केस खुले सोडू शकता, थोडीशी सिंपल हेअरस्टाईल करू शकता किंवा मिसी पण असं सुद्धा घातलं तरीसुद्धा छान वाटेल. जसं सूट होईल कुर्तीला त्याप्रमाणे तुम्हाला यंगर लुक द्यायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच घालू शकता आणि नक्की तुमच्या लुकमध्ये चेंज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते कुर्ती डिझाईन्स आहेत जे तुम्ही घातल्यानंतर किंवा त्याच्यावरती बॉटम कशा प्रकारचं घालायचं, कशा प्रकारे स्टाईल करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला इन्स्टंटली स्मार्ट आणि यंग लुक हवा असेल तर नक्की ह्या टिप ज्या आहेत तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुमचासुद्धा लुक जो आहे तो यंग आणि स्मार्ट वाटेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच भरभरून प्रेम देताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. सो यस, बाय.